जाधव साहेब, आता जवळपास अधिवेशन संपत आलं, मात्र तरीही विरोधी पक्ष नेत्याचा काही प्रश्न मार्गी लागलेला नाहीये. हे सरकार भास्कर जाधवांना घाबरत आहे विरोधी पक्ष नेता म्हणून, की नेमकं काय असं वाटतंय तुम्हाला? असं आहे की आपल्या संविधानाला, संविधान निर्मितीला आणि संविधान स्वीकारण्याला 75 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं आजपासून सभागृहामध्ये आज आणि उद्या काही वेळ या संविधानाच्या उत्कटतेबद्दल, संविधानाबद्दल आणि 75 वर्षाच्या संविधानाच्या वाटचालीबद्दल चर्चा होणार आहे. त्याच वेळेला माननीय अध्यक्ष महोदयांनी उद्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची सुद्धा निवड जाहीर केलेली आहे. मला असं वाटतं की एका बाजूला संविधानावर चर्चा होतीये आणि त्या संविधानामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाचं देखील महत्त्व हे अतिशय ठळकपणे विशद केलेलं आहे. विरोधी पक्ष का असावा आणि 5 वर्षाकरता म्हणून सत्ताधीश लोकांना निवडून दिलं जातं. त्यांना काय आमरण पाटा तो दिलेला नसतो किंवा आजन्म सत्ता दिलेली नसते, पण त्या मधल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एक अतिशय जबाबदार, एक अतिशय प्रखर आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष असला पाहिजे, अशा पद्धतीची संविधानामध्ये तरतूद आहे, अपेक्षा आहे. आणि म्हणून संविधानावर चर्चा, विधानसभा उपाध्यक्षपद आणि त्याच वेळेला विरोधी पक्षाची निवड करून या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आणि हे सरकार एक देशासमोर एक नवीन आदर्श ठेवतील अशी मला अपेक्षा आहे. कुणाल कामरांना काल असं म्हटलेलं आहे की मी कुठल्याही परिस्थितीत माफी मागणार नाही, कारण असं मी नवीन काही वक्तव्य केलेले नाही आहे. यापूर्वी अजित पवारांनी अशीच वक्तव्य केली होती, त्याच अनुषंगानं मी पण बोललेलो आहे, त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीत माफी मागणार नाही. असं आहे की आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. कंगना राणावत या बोलल्या होत्या, त्याबद्दल तत्कालीन सरकारनं जी भूमिका घेतली होती त्या संदर्भामध्ये विद्यमान सरकारचं मत काय आहे आणि कुणाल कामराबद्दल त्या सरकारचं विद्यमान सत्ताधीशांचं मत कसं वेगळं आहे आणि म्हणून मतांमध्ये कसा विरोधाभास आहे. आपल्या बाजूला असेल तर त्यावेळेला त्याच्यावर कायद्याचा बाडगा उगारायचा आणि आपल्या विरोधातला असेल तर त्यावेळेला मात्र त्याला तत्व आणि निष्ठा शिकवायच्या. आणि म्हणून सत्ताधाऱ्यांची ही दुहेरी भूमिका आहे, या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर येते. पण आपण बघितलं असाल कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलं त्याला जगभरातून समर्थन मिळतंय, त्याला जगभरातून लोक त्याचा सपोर्ट करतायत. माझी तर माहिती अशी आहे, ती चुकीची आहे की बरोबर आहे मला माहीत नाही, परंतु माहिती अशी आहे की कुणाल कामराला काही लोकांनी ऑफिशियल त्यांचं जे काय हॉटेल किंवा स्टुडिओ तोडला तो पुन्हा उभा करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देखील केलेली अशी माझी माहिती आहे. मी सांगितलं ना, त्यांनी फक्त टोपी फेकली, त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं आणि कुणी त्याच्यासमोर डोक्यात त्या टोपीसमोर आपलं डोकं पुढं करायचं ह्यानं गरजच काय होती आणि म्हणून ते केलं ह्यांनी. काही शिवसैनिक कामराच्या शोधासाठी तिकडे तेलंगणाला गेल्याचं देखील कळत आहे. तामिळनाडू कामराच्या शोधाला मग तो शोध मिळाला का त्यांना? मला वाटतं मला असं वाटतं की कामरा पळालेला नाही. कामरानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी माफी मागणार नाही. कामरानं सांगितलंय मी काही चुकीचं मी केलेलं नाही, मी कॉमेडियन आहे, एक विडंबनात्मक मी काव्य केलं, ते माझं काव्य करणं हा माझा अधिकार आहे. कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेला आज कोल्हापुरात त्याला सादर केलं जाणार आहे, परंतु कोल्हापूरकरांनी इशारा दिलेला आहे की आज कुठल्याही परिस्थितीत त्याला चांगला चोप दिला जाईल. शिवप्रेमींनी असा इशारा दिलेला आहे. आपली यावर काय म्हणणं? असं आहे की कोरटकरासारखा चिल्लर माणूस, असं सत्ताधारी म्हणाले, मी नाही म्हणत, चिल्लर माणूस, देशाच्या पंतप्रधानांना भेटताना फोटो, देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतानाचे फोटो, असा चिल्लर माणूस त्या ठिकाणी तामिळनाडूपर्यंत पळून जाऊ कसा शकतो? आता एक सध्याच्या परिस्थितीमध्ये होम डिपार्टमेंटची, गृह खात्याची एक नवीन खासियत समोर येते. कुणीही काही केलं तर त्याला शोधण्याकरता 100 पथकं, 50 पथकं, 150 पथकं, 100 अशी पथकं जाहीर करायची आणि ज्याला शोधायचा तो सापडतो कुठे? आपण बघितलं असाल की शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवणमध्ये
राजकोटवरचा पडला, त्याला शोधण्याकरता पथकं इतकी नेमली गेली, तो सापडला कुठे? जिथे राहतो तिथेच, कल्याण डोंबिवलीमध्ये. अक्षय शिंदेला शोधण्याकरता एवढी पथकं त्या ठिकाणी नेमली गेली, तो सापडला कुठे? तिथेच. त्या ठिकाणी वाल्मिक कराडला शोधण्याकरता एवढी पथकं नेमली गेली, तो सापडला कुठे? तर तो स्वतःच पुण्याला सीआयडीच्या ऑफिसमध्ये आला. त्याच पद्धतीनं हा कोरटकर याला शोधण्याकरता पथकं नेमली गेली आणि तो आरामामध्ये तामिळनाडूच्या रेल्वे स्टेशनवर सापडतो किंवा विमानतळावर सापडतो. ही सगळं तेलंगणाच्या सापडतो. ही सगळी परिस्थिती संशयास्पद आहे. परिणय म्हणतात की काँग्रेसच्या एका माणसानं, एका नेत्यानं कोरटकरला आश्रय दिला आणि म्हणून तो तेलंगणामध्ये. ठीक आहे, परंतु तुमचं सरकार करतं काय? एवढी पथकं नेमून उठसूट काँग्रेसच्याकडे नाही ते विरोधी पक्षाकडे बोटं दाखवायची आणि आपलं पाप झाकायचं, ही काही पक्षाला आता सवयच लागून गेलेली आहे. अमोल मिटकरी म्हणतायत की कोरटकर आणि नागपूर पोलिसांचे काही हितसंबंध होते आर्थिक, त्यामुळेच ते आता 1 महिना पळू शकले. आणि कन्नंबर नावाचा एक पीआय जो आहे तो चंद्रपुरामध्ये कोरटकरची बर्दास्त ठेवत होता, असं आता विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा माहिती. असं आहे की विजय वडेट्टीवार बोलले किंवा हे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे आहेत, परंतु आमचे अमोल मिटकरी बोलले सत्ताधारी पक्षाचे आहेत. आणि अमोल मिटकरी त्यातल्या त्यात सत्य बोलण्यामध्ये, खरं बोलण्यामध्ये धाडशी आहेत. ते धाडस दाखवतात. ते ज्या अर्थी म्हणतात की कोरटकरला अशा पद्धतीनं नागपूरमधून काहीतरी मदत मिळते, त्याच्यामध्ये मोठं तथ्य असण्याची शक्यता आहे. आता शेवटचे दिवस आहेत अधिवेशनाचे आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात तो असं लवकर सापडणारच नाही. मी मगापासून अनेक उदाहरणं दिली की 100 पथकं नेमायची, 150 पथकं नेमायची आणि सोयीनुसार प्रत्येकानं हजर व्हायचं. हे आता महाराष्ट्रामध्ये नवीन फंडा सुरू झालेला आहे. त्यामुळं कधी कुणी हजर व्हायचं आणि कधी कुणी भेटायचं आणि कधी कुणी फरार व्हायचं, हे सगळं आता ठरवूनच होतंय. अशी प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. ताब्यात असलेल्या बोक्याला असं आहे की जसं तुम्ही म्हणालात की कधी कुणी हजर व्हायचं असा तुम्ही आरोप केलेला आहे, पण याच्यामुळे मुंबई पोलिसांचं, महाराष्ट्र पोलिसांचं नाव खराब होत आहे का? एक दुसरी गोष्ट, गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणतात की कुणाचा अपराधाचं माफी मागितली नाही तर त्याच्यावर कडक कारवाई होईल. मी सांगितलं मगाशी, हा प्रश्न विचारून झाला मगाशी. विरोधक आपल्या विरोधातला बोलला तर कारवाई होईल आणि आपल्या बाजूचा विरोधकांना बोलला तर त्याचा सन्मान होईल. ही आता राज्यामध्ये परिस्थिती निर्माण आहे. म्हणजे यांच्या बाजूच्या लोकांनी विरोधकांच्यावर काही बोललं तर त्याचा सन्मान होतो आणि विरोधकाच्या बाजूने यांना कोण काय बोललं की त्यांच्यावर कारवाई होते. अशी विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात अनुभवतोय आणि त्याची ही सगळी उदाहरणं आहेत. बोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे, तो ताब्यात आहे पोलिसांच्या आणि त्याला तिथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती तुम्ही. बोक्या की खोक्या? खोक्या नाही म्हणजे बोक्या डोक्या असं आहे की वाल्मिक कराडचं घर तोडलं नाही. संतोष देशमुख असल्यामुळं त्यांच्या मारेकरांची घर तुटली नाहीत, परंतु खोक्याचं मात्र घर तुटलं. मला त्याची काही दया येण्याचं किंवा त्याची काळजी घेण्याचं कारण नाही. त्यामुळं त्याची घरदारं तोडून त्याच्याकडून काय वदवून घेतलंय म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली जात असेल मला माहित नाही, पण निश्चितपणे काहीतरी त्याच्याकडून वदवून घेतलं गेलं असावं. फहीम खानचं पण घर तोडण्यात आलं. फहीम खान नागपूरच्या फहीम खानचं तोडण्यात आलं. मालवणचं आज तुम्ही बघितलं असाल, मालवणचं घर तोडलं. कपोलकल्पित आपली इंडिया जिंकली, आपला भारत देश जिंकल्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या घोषणा दिल्या. कुठे दिल्या? मालवणमध्ये दिल्या. मालवणमध्ये मुस्लिम समाज कुठे आहे? आज सध्या जे स्वतःला कोणतरी समजतात त्यांच्या एरियामध्ये या घोषणा दिल्या जातात. सगळ्या ह्या गोष्टी कपोलकल्पित आहेत. देशामध्ये आणि राज्यामध्ये द्वेषाचं राजकारण, द्वेषाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करणं, हे सगळं वातावरण सुरू आहे. खरं सांगायला गेलं तर आजचा दिवस आपण वाट बघूया, त्यापेक्षा उद्यापासून आपण तोफगोळे सोडायला सुरुवात करूया.